आणि अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार संघटन त्याचा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष या संचलित चालक मालक संघटन आहे। मी सय्यद कलीम मुसा आणि पत्रकार पण आहे। आज विषय जी मांडण्याचा आमचा एकच उद्देश आहे की वाहन मालक जे आहे आणि शेतकऱ्यांचा काटा कसा निघतो आणि काट्यानं काटा मालकांचा पण कसा निघतो हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। शेतकरी बांधव ज्यावेळेस गाडीमध्ये एखादा लोड करतात, मग काट्यावर ज्यावेळेस वाहन जातं, मग ती काट्याचे काय संगनमत असतील नसतील ती माहिती नाही, पण गाडीमध्ये वजन ज्यावेळेस एमटी मध्ये वजन केले की बरोबर येतं, ज्यावेळेस लोड केल्यानंतर तिथं जागेवर व्यवस्थित येतं आणि ज्या ठिकाणी खाली करायला गाडी जाते, जी वाहन जातं गाडी, तिथं गेल्यानंतर तिथं शॉट दाखवतात, शॉट म्हणतात त्यांच्या भाषेत, की तुमचं 100 किलो कमी आलाय, कोण म्हणतं 80 किलो कमी आलाय, कोण म्हणतं 85 किलो कमी आलाय, कोण म्हणतं 70 किलो कमी आलाय, कोण म्हणतं 150 किलो कमी आलाय। नगला नग तशीच असतात, कुणी फाडलेलं नसतं, कट झालेलं नसतं, पण ते काट्यामुळं काटा कसा वाहन मालकाचा आणि माझ्या शेतकरी बांधवांचा निघतो ही मी सांगण्याचा प्रयत्न करतोय। मग जी 100-150 किलो जी आहे ती माझ्या शेतकरी बांधवांना सुद्धा खिशाला जळ, त्याच्या प्रत्येक म्हणजे त्यानं मेहनतीवर पाणी, आणि नंतर मग 2 नंबरला आलं वाहन मालक। मग जे ड्रायव्हर असतं, ड्रायव्हर बांधव माझा, मग त्यानं काय करतं, मालकाला पण 85 किलो शॉट दाखवले मालक, मग त्याच्यात भाड्यामध्ये कमीत कमी 4,000, 3,000, 5,000 म्हणजे त्या मालाच्या किमतीनुसार ती कट केलं जातो, म्हणजे काट्यानं काटा कसा निघतो ही पर्यंत। त्याच्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, माननीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय मुख्यमंत्री राहिलेले आणि आजचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, की ही जेवढे काय, आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब, तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की ही जी काटे आहेत महाराष्ट्रामध्ये, ही सर्वच काटे जी कंपनीत असतील, आजूबाजूला असतील, रस्त्यावर असतील, कुठं टोलवर असतील, ती सर्व काटे एकदा चेक करण्यात यावे, जेणेकरून ही पिळवणूक वाहन मालकांची असेल किंवा माझ्या शेतकरी बांधवांची असेल ही थांबेल। आणि ह्याच्यामुळं काय होतं, आमच्या जी गाडीवर जी चालक असते, मालकाची संशयित सुई त्या चालकावर जाते, पण चालक हा 100 किलो 200 किलो काढून विकत नाही, ही आम्हाला आत्मविश्वास आहे, का ती करू शकत नाही, पण ह्यांच्या काट्याच्या घोळमुळं वाहन मालकांना त्याचा फटका बसतो, माझ्या शेतकरी बांधवांना फटका बसतो, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काट्यानं काटा काढला जातो। त्याच्यामुळे माझी कळकळीची आणि हात जोडून विनंती आहे, जेवढे काय काटे आहेत, चाहे ते कंपनीत असतील, कंपनीच्या बाहेर असतील, जी काटा वजन केल्यानंतर त्यात शॉट म्हणून त्यांचे शब्द असतात, 85 किलोचा शॉट आला, 50 किलोचा शॉट आला, 70 किलोचा आला, 110 किलोचा आला, 150 किलोचा आला, मग ही किती दिवस पिळवणूक चालणार? एकतरी मालकांना गाड्यांचे हप्ते भरणं मुश्किलीचं जात आहे, ड्रायव्हरची पगार नाही होत आहे, पण ही जी कंपनी मालक असतील, कारखाना असेल, कंपनी असेल, किंवा आता इतर कुठलेही असतील, प्रत्येक काटे जे वजन काटा असतं, ती प्रत्येक वजन काटा सन्माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी एक समिती नेमून त्याची पूर्ण काट्यांची व्यवस्थित चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा। अगर आमचा चालक किंवा आमचा मालक जर चोरी करत असेल, त्याच्यावर पण गुन्हे दाखल करा, त्यात आमचं दुमत नाही, ही थांबायला पाहिजे। बस एवढंच म्हणतो। आणि सर्व चालक मालकांना एक विनंती आहे, जिथं कुठं काय असं होत असेल तर तुम्ही तात्काळ आवाज उठवा, संघटन तुमच्या पाठीशी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा, आपले काही महत्त्वाची सूचना असतील ती पण मेन्शन करा। हे आमचे सहकारी मुसाबाई अन्सारी, आपल्या लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।